हॅलो. 1866 मध्ये ग्रेगर मेंडल यांनी प्रकाशित केलेले कार्य किती महत्वाचं होतं याची आपण एकदा उजळणी करूया. हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की 1866 किंवा 1867 मध्ये हे कार्य प्रसिद्ध होताच लगेच जग बदललं नाही आणि प्रत्येक जण असं म्हणालं नाही की ग्रेगर मेंडलनी सगळं शोधून काढलेलं आहे. विज्ञानामध्ये अनेकदा असं घडतं की मोठे शोध जे खरोखर लोकांचा विचार करण्याची पद्धत बदलतात त्यांना सुरुवातीला गांभीर्याने घेतलं जात नाही. प्रत्यक्षात 1866 मध्ये अनेकांनी मेंडलच्या कार्याला एकतर गांभीर्याने घेतलं नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष केलं. 1900च्या सुरुवातीपर्यंत लोकांनी त्यांच्या कार्याचा पुनर्विचार घेतला नाही. तोपर्यंत त्यांना उमजलं नव्हतं की थांबा थांबा, यात काहीतरी अतिशय सामर्थ्यवान आहे आणि आपण याचा संबंध पेशींच्या आत प्रत्यक्षात दिसणाऱ्या गोष्टींशी जोडू शकतो. चला तर आपण मेंडल यांच्या कार्याची थोडीशी उजळणी करूया. मानवी इतिहासाच्या बहुतांश काळात आपण कदाचित हे मान्य केलं आहे की प्राणी किंवा केवळ प्राणीच नव्हे तर कोणताही सजीव आपल्या अपत्यांकडे आपली लक्षणे पुढे देतो किंवा पास ऑन करतो. मी तुमच्याकडे पाहून म्हणू शकेल की तुमचे केस तुमच्या वडिलांसारखे आहे किंवा तुमचे डोळे तुमच्या आईसारखे आहे. कदाचित तुमच्या नाकाचा आकार हा तुमच्या आई आणि बाबांच्या नाकाच्या आकाराचा मेळ असेल. कदाचित तुम्ही थोडं तुमच्या काकांसारखं चालता. त्यामुळे आपण आपल्या अपत्यांकडे लक्षणे पुढे देतो किंवा संक्रमित करतो हे आपल्याला नेहमीच माहिती होतं. पण त्याबद्दल विचार करण्याचा आपल्याकडे कोणताही शास्त्रोक्त मार्ग नव्हता आणि निश्चितपणे आपल्याकडे त्या लक्षणांच्या आधारावर तपासण्यायोग्य अंदाज वर्तवण्याचा कोणताही मार्ग नव्हता आणि मेंडल यांनी आपल्याला तोच दिला. त्यांनी सांगितलं की बघा मी निरीक्षण करतो आहे काय, आणि त्यांनी हे वाटाण्याच्या झाडावर केलं की मी या अनुवंशिक घटकांचं निरीक्षण केलं आहे आणि कदाचित हे अनुवंशिक घटक उंचीचे असू शकतात आणि जर आपण झाडाबद्दल बोलत असू तर ते झाडाची उंची असेल. कदाचित हेच अनुवंशिक घटक फुलांचा रंग याचे देखील असू शकतात आणि त्यांना असं जाणवलं की त्या घटकांच्या विविध आवृत्त्या आहेत. त्यामुळे एखाद्या झाडामध्ये उंचीच्या घटकासाठी एक उंच आवृत्ती असू शकते ज्याला आपण मोठा ए म्हणूया आणि एक बुटकी आवृत्ती असू शकते ज्याला आपण छोटा ए म्हणूया. तसंच फुलांच्या रंगांबाबत एक लाल घटक असू शकतो किंवा एक गुलाबी घटक असू शकतो किंवा त्याच्याकडे दोन लाल असू शकतात किंवा दोन गुलाबी देखील असू शकतात जे अशा प्रकारे दिसेल. पण महत्वाची जाणीव ही होती की या घटकांच्या वेगवेगळ्या आवृत्त्या अस्तित्वात होत्या आणि आपण आज याच घटकांना जनुक किंवा जीन म्हणतो. आपण म्हणतो उंचीसाठी एक जनुक आहे किंवा फुलांच्या रंगासाठी एक जनुक आहे आणि जनुकांच्या त्या प्रकारांना आज आपण एलियल्स असं म्हणतो. तर आपण म्हणू की तुमच्याकडे वैविध्य आहे. तुमच्याकडे उंच एलियलची एक प्रत आहे आणि बुटक्या एलियल्सची एक प्रत आहे. म्हणजेच तुमच्याकडे एक उंच एलियल आहे आणि एक बुटका एलियल आहे. आणि याच मधून मेंडल यांना जे समजले ते म्हणजे बघा या गोष्टी. त्यांना ते कसं होतं हे नेमकं माहिती नव्हतं, परंतु या गोष्टी पालकांकडून त्यांच्या अपत्यांकडे संक्रमित होतात किंवा पुढे दिल्या जातात आणि त्यांनी हे कसं संक्रमित होतं याचं वर्णन करायला सुरुवात केली. त्यांनी पाहिलं की तुमच्याकडे हे दोन असले तरीही पुढच्या पिढीत जाताना ते वेगवेगळे होतात किंवा सेग्रिगेट होतात आणि यालाच आपण म्हणतो विभक्तीकरणाचा सिद्धांत किंवा लॉ ऑफ सेग्रिगेशन. याचा अर्थ असा की जर मी वाटाण्याचं झाड आहे आणि माझ्याकडे या दोन आवृत्त्या आहे तर मी माझ्या अपत्यांना मोठा ए किंवा छोटा ए देऊ शकेल. म्हणजेच मी उंच आवृत्ती देऊ शकेल किंवा बुटकी आवृत्ती देऊ शकेल आणि तसंच फुलाच्या रंगाच्या घटकांची लाल आवृत्ती देऊ शकेल किंवा गुलाबी आवृत्ती देऊ शकेल. आणि त्यांना हे देखील समजलं की मी मोठा ए देतो किंवा छोटा ए देतो हे मी मोठा बी देतो किंवा छोटा बी देतो यावर अवलंबून नसतं. म्हणजेच ते स्वतंत्रपणे विभागले जातात. यांचे वर्गीकरण कसं होते हे दुसऱ्याच्या वर्गीकरणापासून स्वतंत्र असतं आणि यालाच आपण स्वतंत्र वर्गीकरणाचा सिद्धांत किंवा लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट म्हणतो. पुढे त्यांनी हे देखील पाहिलं की यातल्या काही आवृत्त्या दुसऱ्यावर प्रभावी किंवा डॉमिनंट ठरतात. जर एखाद्या अपत्यामध्ये एक उंच आवृत्ती आणि एक बुटकी आवृत्ती असेल आणि जर उंच आवृत्ती ही प्रभावी किंवा डॉमिनंट असेल तर दिसणारे लक्षण उंचीचंच दिसेल. ते अपत्य बुटके दिसण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याच्याकडे बुटक्या आवृत्तीच्या दोन प्रती असणे आणि याच गोष्टीचं वर्णन त्यांनी प्रभावीपणाचा सिद्धांत किंवा लॉ ऑफ डॉमिनन्स म्हणून केलं. आता जर हे तुमच्यासाठी संपूर्ण नवीन असेल तर तुम्ही जुने व्हिडिओ
जे मेंडल यांच्या प्रयोगांवर आधारित आहे ते बघावं. आता मी या सगळ्याची उजळणी का बरं केली? कारण मला तुम्हाला एक महत्वाची जाणीव करून द्यायची आहे. मेंडल यांचं कार्य जितकं मोठं होतं तितकंच त्यांना काय माहीत नव्हतं हे समजून घेणं देखील महत्वाचं आहे. हे रेणवीय स्तरावर म्हणजेच मॉलिक्युलर लेवलवर किंवा पेशी स्तरावर म्हणजे सेल्युलर लेवलवर नेमकं कसं घडत होतं याची त्यांना काहीही कल्पना नव्हती. 1900च्या सुरुवातीपर्यंत लोकांकडे हे कसं घडतं याचा ठोस सिद्धांत नव्हता. 1902 आणि 1903 मध्ये या दोन गृहस्थांनी स्वतंत्रपणे अनुवंशिकतेचा गुणसूत्र सिद्धांत म्हणजेच क्रोमोझोम थिअरी ऑफ इनहेरिटन्स मांडण्यास सुरुवात केली. यालाच बोवेरी सटन यांचा गुणसूत्र सिद्धांत किंवा बोवेरी सटन क्रोमोझोम थिअरी असं म्हणतात. कधी कधी हा सिद्धांत सटन बोवेरी यांचा गुणसूत्र सिद्धांत असा देखील ओळखला जातो. दोघांनाही एकाच वेळी हे जाणवू लागले की कदाचित गुणसूत्र ही ती वास्तविक रेणवीय यंत्रणा किंवा पेशी यंत्रणा असावी ज्याद्वारे हे घटक वेगवेगळे होतात आणि स्वतंत्रपणे विभागले जातात. जरी हे दोघं म्हणू लागले की कदाचित गुणसूत्रांचा याच्याशी काहीतरी संबंध असावा, तरीही त्यांना गुणसूत्राच्या आत नेमकं काय आहे जे ही माहिती सांकेतिक स्वरूपात ठेवण्यास मदत करते हे माहिती नव्हतं. तर त्यांची मुख्य अंतर्दृष्टी किंवा की इन्साइट काय होती? त्यांनी पेशीच्या आत पाहण्यास सुरुवात केली. मेंडल यांनी अनुवंशिकतेचे नियम प्रकाशित केल्यानंतर प्रत्यक्षात अर्धसूत्री विभाजन किंवा मायोसिस पाहिलं गेलं होतं आणि त्यानंतर गुणसूत्रे किंवा अर्धसूत्री विभाजनात गुणसूत्रांचं वर्तन कसं असतं याचा शोध लागला. त्यानंतर या लोकांनी वेगवेगळ्या सजीवांचा स्वतंत्रपणे अभ्यास केला. वॉल्टर सटन यांनी नाकतोड्यांचा अभ्यास केला आणि थिएडॉर बोवेरी यांनी सी अर्चिन्सचा अभ्यास केला. त्यांनी अर्धसूत्री विभाजनाकडे पाहिलं आणि या प्रक्रियेदरम्यान होणारे पुनरुत्पादन आणि फलन पाहिले. त्यांना असं दिसलं की गुणसूत्रे अशा गोष्टी करत आहेत ज्या या विभक्तीकरणाच्या सिद्धांताशी, स्वतंत्र वर्गीकरणाच्या सिद्धांताशी आणि प्रभावीपणाच्या सिद्धांताशी खूप साम्य दाखवत आहे. समजा तुमच्याकडे इथे एक सजीव आहे आणि या विशिष्ट सजीवामध्ये मी साधेपणासाठी असं मानलं की त्यात समजातीय गुणसूत्रांच्या किंवा होमोलॉगस क्रोमोझोम्सच्या 2 जोड्या आहेत. मला सांगा समजातीय गुणसूत्र म्हणजे काय? तर हे 2 वेगवेगळे गुणसूत्र आहेत परंतु ते खूप एकसारखे दिसतात. त्यांची लांबी, आकार आणि स्वरूप एकसारखंच वाटतं. म्हणजेच ही एक समजातीय गुणसूत्रांची जोडी आहे आणि ही दुसरी जोडी आहे. लक्षात घ्या काय, समजातीय गुणसूत्र 2 गोष्टी ज्या सारख्याच दिसतात परंतु कदाचित त्या थोड्या वेगळ्या असतील याची आपल्याला खात्री नाही. कदाचित हेच त्या घटकांसोबत घडणाऱ्या प्रक्रियेशी जुळते. कदाचित या गुणसूत्रांपैकी एकावर कुठेतरी मोठा ए साठीची माहिती सांकेतिक स्वरूपात असेल आणि कदाचित दुसऱ्या गुणसूत्रावर त्याच भागात छोट्या ए साठीची माहिती सांकेतिक स्वरूपात असेल. आता याचा अर्थ लावणं सोपं होतं काय, कारण ही समजातीय गुणसूत्रे आहे. गुणसूत्रे सारखीच दिसतात आणि ती एकाच गोष्टीसाठी म्हणजेच एकाच घटकासाठी एकाच जनुकासाठी संकेत देतात. परंतु या गुणसूत्रांमध्ये काही फरक किंवा व्हेरिएशन असू शकतं आणि हे लोक गुणसूत्रांचा क्रम राहू शकले नव्हते काय, त्यामुळे त्यांना हे माहित नव्हतं. त्यांना हे देखील माहिती नव्हतं की गुणसूत्रामध्ये डीएनए नावाचा महत्वाचा घटक आहे. परंतु ते म्हणाले की अर्धसूत्री विभाजनाच्या प्रक्रियेतून पाहिल्यास असं वाटतं की या 2 गोष्टी एकमेकांपासून विलग होतात. उदाहरणार्थ हा मोठा ए असणारा भाग त्याची एक प्रतिकृती तयार करेल, म्हणजेच हा एक मोठा ए असेल आणि ही त्याची प्रतिकृती, तो पण एक मोठाच ए असेल. तसंच हे या छोट्या ए बाबत देखील घडेल. कदाचित यांच्यामध्ये नंतर परागती देखील होते अशा प्रकारे, पण नंतर हे विलग होतात. म्हणजेच तुमच्याकडे हे मोठा ए असलेले भाग इथे असू शकतात आणि नंतर हे अर्धगुणसूत्र म्हणजेच सिस्टर क्रोमॅटिड्स वेगवेगळे होतात. म्हणजेच इथे हा मोठा ए आला आणि इथे हा मोठा ए आला. हेच या छोट्या ए बाबत पण घडेल. इथे हे 2 छोटे ए आहे आणि नंतर हे विलग होऊन हा एक इथे आला आणि हा एक इथे आला आणि ही बाकीची इतर गुणसूत्रे स्वतंत्रपणे विभागली जातात. म्हणजेच हा एक मोठा बी असू शकतो, हा एक छोटा बी असू शकतो. असंच जर आपण पुढे गेलो तर हा मोठा बी असेल की छोटा बी असेल, हे याला मोठा ए मिळतो की छोटा ए मिळतो यावर अवलंबून नसतं. त्यामुळे असं दिसतं की ही गुणसूत्रे स्वतंत्रपणे विभागली जातात आणि म्हणूनच त्यांनी हा गुणसूत्र सिद्धांत मांडला की मेंडल यांनी सांगितलेले हे अनुवंशिक घटक कुठेतरी या गुणसूत्रांमध्येच असतील, कारण गुणसूत्रांचे वर्तन हे मेंडल यांनी सांगितलेल्या अनुवंशिक घटकांसारखेच आहे. कदाचित गुणसूत्रे अशा अनेक अनुवंशिक घटकांसाठी संकेत देतात जे विलग होतात आणि स्वतंत्रपणे विभागले जातात. आणि आता आपल्याला माहिती आहे की ते बरोबर होते. म्हणजेच ही खूप मोठी गोष्ट आहे. पण
लक्षात घेणं महत्वाचं आहे की त्यांना खात्री नव्हती. त्यांनी एक सिद्धांत प्रस्थापित केला. त्यांनी नाकतोडे आणि सी अर्चिन यांच्यामध्ये निरीक्षणं नोंदवली आणि त्यांनी मेंडलनी वर्णन केलेले नमुने आणि अर्धसूत्री विभाजनादरम्यान गुणसूत्रांचे वर्तन यातले दुवे पाहिले. आणि त्यांना माहिती आहे की अर्धसूत्री विभाजनातलं हे प्रत्येक उत्पादन म्हणजेच युग्मक किंवा गॅमेट नंतर दुसऱ्या युग्मकाशी संयोग पाहून पुढचा सजीव तयार करतील, जो म्हणेल, बघा, पालक एकतर मोठा ए किंवा छोटा ए देतील, एकतर मोठा बी किंवा छोटा बी देतील. आणि हेच मेंडल यांनी वर्णन केलेल्या गोष्टीशी खूप साम्य दर्शवतं. त्यांनी सिद्धांताची पायाभरणी केली, परंतु तरीही त्यांना पूर्ण खात्री नव्हती. त्यांनी ते निर्णायकपणे सिद्ध केलं नव्हतं आणि ते सिद्ध होण्यासाठी आणखीन एखादं दशक लागलं. आणि तरीही ही विविध लक्षणे नेमकी कशी सांकेतिक होतात हे कोणालाही माहीत नव्हतं आणि त्यासाठी आपल्याला आणखीन थोडी प्रतीक्षा करावी लागली. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.